घड्याळ चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं कोर्टानं सांगितल्याचं आव्हाड म्हणाले. घड्याळ चिन्हाखाली प्रकरण न्यायप्रविष्ट असं अजित पवार गटानं लिहिलं नाही असं आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. लोकसभेच्या दरम्यान जेव्हा हा निवडणुकीच्या सिंबलची गोष्ट आली तेव्हा जजने असं सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे लॉर्डशिपने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला घड्याळ देतो आहोत, पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. आणि तसं त्यांना लिहावं लागलं. अर्थात 90% त्यांनी लिहिलंच नाही. अजूनही ते कुठे म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या ऑफिसच्या किंवा कुठल्याही याच्यावर त्यांनी असं कधी लिहिलेलं नव्हतं. कित्येक ठिकाणी पोस्टरवर पडले तर असं काही लिहिलं नव्हतं. अर्थात त्याला काही हे नाही. आणि त्याच्यामुळे आता कोर्ट उघडलेलं आहे. कोर्ट उघडल्यानंतर तारखा पडतीलच. मार्चला सिम्बल्स याचिकेवरती सुनावणी चालू असताना कोर्टाने सांगितलेलं की 4 आठवड्यात तुमचं उत्तर द्या. अजूनपर्यंत अजित पवार गटाने रिप्लायच फाईल केलेला आहे. म्हणजे कोर्टाने सांगून की 4 आठवड्यात रिप्लाय द्या, कोर्टाला त्यांनी जुमानले नाही. एवढंच आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून केला. तुम्ही चोरी केली, तुम्ही दरोडा घातला आणि कितीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी भगवान के घर में देर है, अंधेर नहीं.